सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। आता बिग बॉसचा जो फर्स्ट एपिसोड आहे तो तर आपण पाहिलाच, त्याचाच रिव्ह्यू देण्यासाठी आज मी तुमच्या समोर आली आहे। आणि बिग बॉसचा एपिसोड झाल्यानंतर लगेचच पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये रोज मी रिव्ह्यू टाकणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आज तर सगळ्यांची एंट्री वगैरेच दाखवली। तर सगळ्यात पहिली एंट्री झाली होती ती म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी दीपाली सय्यद, जे हिचं नाव मी आधीच रिव्हील पण केलं होतं तुम्हाला। तर दीपाली सय्यदची एंट्री झाली होती। त्यानंतर आपल्या सगळ्यांचे आवडते कॉमेडी स्टार, ज्याचं नावही आपण याआधी रिव्हील केलं होतं, ते म्हणजे सागर कारंडे यांचा नंबर लागला होता। दीपाली सय्यद आणि सागर कारंडे हे पहिले दोन स्पर्धक होते आतमध्ये जाणारे। तिसऱ्या नंबरला एंट्री झाली ती म्हणजे सचिन कुमावत। त्यानंतर धमाकेदार एंट्री आणि एंट्री करताच फटाकडे फोडायला सुरुवात झाली ती मुलगी म्हणजे सोनाली राऊत। आणि तिने येताना दीपाली सय्यद आणि सागर कारंडेला चांगलाच प्रश्न केला आणि चांगला डायलॉगच मारला। याच्यात दीपाली सय्यद आणि सागर कारंडे जरा दबलेलेच दिसले आपल्याला। त्यानंतर एंट्री झाली ती करण सोनवणे, म्हणजेच आपल्या सोनवणे वहिनी, ज्या इंस्टाग्रामवर खूपच जास्त फेमस आहेत, त्यांची एंट्री झाली। त्यांच्याच एंट्री सोबत अजून एकाची एंट्री झाली म्हणजे छोटा डान म्हणून सगळे त्याला इंस्टाग्रामवर ओळखले जातात, असा प्रभू शेळके। यावेळेस आपण पाहिलंय की दोन दरवाजे आहेत, एक म्हणजे मेहनतीचं दार आणि एक म्हणजे शॉर्टकट दार। तर प्रभू शेळकेने एंट्री केली ती मेहनतीच्या दरवाजाने आणि करण सोनवणेने जी एंट्री केली ती शॉर्टकट। नंतर पुढे त्यानंतर एंट्री होते एका सिंगरची, तीच म्हणजे प्राजक्ता शुक्रे। ती तर खूपच शांत वाटली, जेव्हा ती स्टेजवर बोलत होती त्यावरून तर वाटलं ती तर खूपच शांत आहे। आणि तिने एंट्री केली ती शॉर्टकट दरवाजाने एंट्री केली। त्यावेळेस तिची आतमध्ये एंट्री झाली तर मला तर वाटतं दीपाली सय्यदला एकच काम दिलं होतं की पूर्ण जेवढे टीम येईल तेवढ्या सगळ्यांना होम टूर द्यायचं। कुणीही आलं की ती सगळ्यांना होम टूरच देत होती। चला तर मग आता पुढच्या एंट्रीकडे येऊयात आपण। पुढची एंट्री झाली ती म्हणजे अनुश्री माने। हिने, तुम्हाला माहितीच असेल की अनुश्री माने हिने नुकताच एक शो केला होता, रिॲलिटी शो चल भावा सिटीत। हा तिने चांगलाच गाजवला होता, ती बिग बॉसही गाजवणार। आणि तिच्याच जोडीला दुसरी कलाकार आली होती म्हणजे रुचिता दामदार। रुचिता दामदार हिने शॉर्टकटने एंट्री केली आणि अनुश्री माने हिने मेहनतीच्या दरवाजाने एंट्री केलेली आहे। त्यानंतर एंट्री होते ती हिंदी सुपरस्टार आणि मराठी सिरियलनी घराघरात पोहोचलेले आपले राकेश बापट। त्यांची नुकतीच एक सिरियलही चालू आहे। राकेश बापट हे आतमध्ये एंट्री करतात ते मेहनतीच्या दरवाजाने। एक रांडगा गडी म्हणून ज्याला आपण म्हटलं होतं, ज्याचा प्रोमो रिलीज झाला होता, एक बिल्डर आहे असंही म्हटलं जात होतं आणि बिल्डरच आहे, ते म्हणजे रोशन भजनकर। यांची एंट्री होते ती मेहनतीच्याच दरवाजाने। त्यानंतर जुन्नरची सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात आता जी कॉलेजच्या ॲडमिशन मुले ट्रोल झालेली दिव्या शिंदे, दिव्या शिंदेची एंट्री होते। खूप यंग लीडर म्हणून तिला ओळखलं जातं, तीही मेहनतीच्याच दरवाजाने आतमध्ये जाते। इकडे आत दीपाली सय्यद आणि रोशन आपले विनोदवीर यांची चांगली स्टोनिंग जमलेली दिसते। आय थिंक ते एकाच टीममध्ये खेळतील असं वाटतं। त्यानंतर सगळ्यांना जिचा इंतजार होता, सगळ्यांना जिचा डान्स बघण्याची इच्छा होती, तीच आपली सगळ्यांची लाडकी राधा पाटील मुंबईकर, तिची एंट्री झाली। राधा पाटील मुंबईकर स्टेजवर आली, बोलताना तिने इथेही गौतमीला ट्रोलिंग करण्याचं सोडलं नाही। गौतमी पाटीलचं तिने इथेही नाव घेतलं आणि तिने ही एंट्री केली ती म्हणजे मेहनतीच्याच दरवाजाने। भाऊंनी अशी एक ओळख करून दिली, दोघं जण राहिले होते एंट्री करायचे, ते म्हणजे एक म्हणजे सिंगम आणि दुसरे म्हणजे सिम्बा। आता सिंगम आणि सिम्बा हे जो मुलं जे दाखवले ते म्हणजे ओंकार राऊत आणि विशाल, दोघे पण मेहनतीच्याच दरवाजाने आतमध्ये जातात। त्यानंतर ह्या दोघांच्या एंट्रीने आपला एपिसोड संपतो आणि आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला दिलायच। उद्याचाही एपिसोडचा रिव्ह्यू तुम्हाला लगेच भेटेल, एपिसोड संपल्यानंतर एक अर्धा पाऊण तासात लगेच रिव्ह्यू भेटेल। त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनेलवर फक्त चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलवर नक्कीच यावं लागेल। थँक्यू।